मी रत्नागिरीतून बोलतोय. रत्नागिरीतून बोला, काय विषय? मला थोडीशी हेल्प पाहिजे होती हो. सर्वीकडे फोन केला, कोणच काय रिप्लाय देत नाही. बरं, बोला नेमकं काय विषय, काय नाव तुमचं? माझं नाव दीपिकेश आहे साहेब. दीपिकेश, पूर्ण नाव? निंबरे. निमरे. हा. बरं, प्रॉपर रत्नागिरीचे का? होय होय. हा हा हा, बोला ना. एक 20,000ची हेल्प पाहिजे होती. बरं, कशासाठी? ते काय झालं, आता मी कलरची कामं करतो ना, छोटी मोठी इकडे बारीक सुरीक करतो. हा. पेंटिंगचे, आपले घर पेंटिंग वगैरे. बर. ते काय झालं, लोकांचं थोडंसं देणार आलंय, म्हणजे जास्त नाही आहे, एक 10-12 हजार रुपये आहे. हा. त्यासाठी एक 2 महिन्यासाठी पाहिजे होते, कारण 2 महिन्यानंतर माझे पैसे येतील सर्वीकडून. मग तुम्हाला मी 2 महिन्यात लगेच रिटर्न केले असते. अच्छा. सर्वीकडे मी फोन केला, लोन पण बघितलं, ते नाही होत लोन. सिबिल स्कोर नाही आहे साहेब. कसं काय, सिव्हिल स्कोर नाही का? हा. का बरं? तुम्ही पहिलं लोन घेतलं असेल का? लोन कधी केलेलंच नाही ना साहेब आम्ही. मग लोन कधी केलं नाही, मग तरी लोन होतंय ना, काहीतरी तुमच्यावरती थकबाकी असणार, म्हणून ते सिव्हिल स्कोर खराब असल्यामुळे ते नाही तुम्हाला लोन नाही नाही भेटत नाही नाही. नाही नाही, पहिलं माझं बँकेचं बुक नव्हतं, नवीनच काढलं मी 500 रुपये भरून बँकेचं बुक. आणि त्यात बर. काही इंटरेस्ट वगैरे काहीच नाही आहे. सर्व पैसे हाती आहे. 10,000चं काम, 7,000चं काम, असं करतो. मग मला सांगा, पहिल्यांदा माणूस कुठलाही लोन घ्यायला गेला ना, तर लाखाच्या आतमध्ये लोन होत असतं. तुम्हाला किती लोन पाहिजे होतं? 50,000 भेटले तर. 50,000? मग होऊ शकते ना. कुठल्या बँकेमध्ये गेलेले? लोन आम्ही पर्सनल लोनसाठी गेलो होतो काल. म्हणजे आम्ही जवळजवळ 4 दिवस फिरतोय सर्वीकडे. तेच जर तुम्ही कुठल्याच प्रकारचं लोन घेतलं नाही ना, तर ते हा. कसं तुमच्या लाखाचं तरी लोन होऊ शकतोय. जास्त तुम्हाला लोन नाही देऊ शकत ते. नको एवढं साहेब, 20,000 ते 30,000 रुपये झालं तरी, काही 20,000 झालं तरी डोक्याच्या वरतून जाईल साहेब. मग तुम्ही कुठल्या बँकेमध्ये गेलेले लोन घेण्यासाठी? बँकेमध्ये नाही गेलेले, आम्ही ऍक्च्युली कुठे गेलेलो होतो, आपल्या पर्सनल लोन साठी गेलेलो होतो फायनान्समध्ये. कुठलं फायनान्स? आपले हे काय ते श्रीराम फायनान्स मध्ये. श्रीराम फायनान्स. हा. ते बोलले हप्त्याभरानं तुमची फाईल येईल म्हणून. बरं. हा. ते त्याला सर्व डॉक्युमेंट्स वगैरे लागतात. हप्ताभराने फाईल येईल, तेव्हा तुमचं लोन पास होणार असं बोलतात का ते? हा. बरं, मग काय झालं पुढचं? आम्ही एकट्याच नाही केलेलं, दोघा-तिघांचं आम्ही केलेलं तसं. हां. कोणाचंच नाही काय सक्सेसफुलच होत नाहीये. कसं काय? पण माहित नाही काय, एकाचा सिबिल स्कोअर काहीतरी 513 काहीतरी आहे. त्यांचं पण नाही. त्यांच्यावरती लोन आहे, मुद्रा लोन वगैरे आहे काहीतरी. त्यांच्यावरती होतं. माझ्यावरती मी काहीच लोन केलेलं नाही आयुष्यात कधी. बरं. मग आता कोणाकोणाचं देणं आहे तुमच्याकडं? माझे आता आमच्या वाडीतल्याचे एकाचे 3,000 रुपये देणं आहे. बरं. एकाचे 4,000 रुपये देणं आहे. एकाचे काहीतरी 2,000 रुपये देणं आहे. एकाचे 1,000 रुपये देणं आहे. बरं, मग तुमचा हा नंबर कसा काय अलग आहे? 63 60 58 ऍक्च्युली काय झालं, हे 96. बँगलोरचं सिम कार्ड आहे. मी बँगलोरमध्ये होतो ना कामाला. हां. ते तिकडचं सिम कार्ड काढलं होतं ते. अच्छा, बंगलोर मधले. हा. आता हे गावी आलो तर गावीच राहिलोय. हां हां हां.